श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपलं घर म्हणजे आपलं दैवतच असतं. ह्या घरासाठी आणि ह्या घराच्या सुखसमृद्धी, आनंद आणि समाधानासाठी आपण अक्षरशः आपलं आयुष्य खर्च करत असतो. मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भांड्याला भांडं लागल्यानंतर वादविवाद होतातच असं म्हणून आपण बऱ्याच गोष्टी पुढं रेटत असतो. आपल्या घरामध्ये सततची चिंता, ताणतणाव आणि कदाचित कुणाची नजरही लागणं, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. तुम्हाला अशा काही वास्तू टिप्स माहीत आहेत का, की ज्यामुळं तुमच्या घरामधील सुखशांती तुम्हाला पुन्हा जर परत मिळवायची असेल तर काहीतरी उपाय आणि तोडगे हे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला करणं गरजेचं असतं. घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. या घरातील सदस्यांवरती त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. या वास्तुदोषामुळं कदाचित आपल्या घरामध्ये वाद, भांडणं आणि कलह होत राहतो. बऱ्याच वेळा तर आर्थिक समस्या देखील येत राहतात. वास्तूचं काही उपाय जर आपण केले तर घरामधील संकटे दूर होत असतात. त्यामुळं बऱ्याच वेळा या गोष्टी आपण जाणून घ्यायचं देखील गरजेचं आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत किंवा असे काही उपाय आणि तोडगे जाणून घेणार आहोत की ज्यामुळं आपण नेहमीच आनंदी आणि समाधानी राहू. चला तर मग आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. वास्तुदोषांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला काही उपाय करायला हवेत. घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरामध्ये तुम्हाला धूप जाळायचा आहे. यासोबतच थोड्या पाण्यामध्ये हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडा. यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी ही प्रवाहित करा. असं केल्यानं घरामधील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होत जातो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारत राहते. मुख्य दरवाजावरती हळदीचं पाणी शिंपडल्यानं वास्तुदोष दूर होत असतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच राहत नाही, हे ध्यानात ठेवा. घरामध्ये वारंवार भांडणं जर होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यामध्ये कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा. कापुराच्या या उपायानं देखील घरगुती संकट नष्ट होतात आणि घरामध्ये शांती राहते. पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी तो जाळून टाका. यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्या. या उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये शांती राहते आणि पत्नीमध्ये प्रेम वाढायला सुरुवात होते. यासोबतच घरामधील कलह दूर करण्यासाठी घरमालकानं पिंपळाच्या झाडाची पूजा करा. घराजवळ पिंपळाचं रोप लावून त्याची सतत काळजी घेतली तर तुमच्या घरातील सदस्यांवरती देवी देवतांची कृपा कायम राहते. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीकधी अशा अडचणी येतात ज्यामधून बाहेर पडणं अशक्य वाटतं. कधीकधी घरामधील वास्तुदोषामुळेही असं होतं. वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्यानं जीवनामध्ये सुखसमृद्धी येऊ शकते. वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. घरातील शांतीसाठी वास्तू उपायानुसार विविध वस्तू योग्य दिशेने ठेवणं देखील गरजेचं असतं. घरामध्ये खोल्या योग्य दिशेनं ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. यामध्ये ध्यान किंवा पूजेची खोली ही घराच्या ईशान्य दिशेला असायला हवी. वास्तुशास्त्रानुसार या दिशात्मक नियमांचं पालन करून तुम्ही भरपूर सुखसमृद्धी प्राप्त करू शकता. जर तुम्ही या गोष्टींचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही आपोआपच बाहेर पडते. तुम्ही तुमचं घर बांधत असाल किंवा तुम्ही घर खरेदी करणं याचा विचार करत असाल तर बेडरूमच्या घराच्या नैऋत्य भागाकडे असावी, हे लक्षात ठेवा. वैयक्तिक नातेसंबंधामध्ये खूप स्थिरता आणि आनंद यामुळे मिळतं. यामुळे तुमची समृद्धी देखील वाढेल आणि तुमची संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. शयनकक्ष नेहमी उजळ आणि उजळ रंगाचा असावा. तुम्ही भिंतींना चमकदार आणि हलक्या रंगाने रंगवावं आणि खोल आणि गडद छटा वापरणं टाळायचं आहे. यामुळे तुमच्या खोलीमधील नकारात्मकता ही आपोआप बाहेर निघेल. लक्षात ठेवा, तुमचं बेडरूम हे घराच्या नैऋत्य भागाकडे असायला हवं. जर आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतील तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी घर हे मिठाच्या पाण्यानं पुसायला हवं. असं पुसण्यानं घरामधील सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या घरामध्ये प्रेम वाढतं. आपण दररोज हा उपाय करू शकत नसाल तर नक्कीच हा उपाय आठवड्यातून एकदा म्हणजे मंगळवारी नक्की करा. यासोबतच जर तुमच्या घरामध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणी आजारी पडलेलं असेल किंवा पलंगाजवळ जर ते अंथरुणावरती खेळून असतील तर अशा वेळी त्यांच्या बेडजवळ काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवा आणि महिन्याभरामध्ये ते बदलत राहा. ती व्यक्ती निरोगी होईपर्यंत हा उपाय करा. असं केल्यानं हा व्यक्ती लवकर बरा होण्यास मदत होईल.
मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करा. मुख्य दरवाजावरती कोणत्याही देवी देवतांचा फोटो लावू नका, फक्त शुभचिन्ह लावा. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल, पण मधोमध लक्ष्मीची पावलं लावून तिची दररोज पूजा करा. ही पूजा घराच्या आतमध्ये उभा राहून करा. तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असाच करून घ्या. दरवाजाच्या मागे कॅलेंडर कधीही लावू नका. ते कॅलेंडर कोणत्या दिशेला असायला हवं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तो एकदा पाहून घ्या. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचं पूजन करा. 2 रंगांची रांगोळी काढा आणि नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहा आणि नंतरच स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करा. सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूंना तुपाचा दिवा अवश्य लावा. घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवतांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नका. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेतच असायला हवं. पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलझाडं देखील लावा. सुकलेलं झाड ठेवू नका. पूर्व, उत्तर आणि ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा केली तरीही उत्तम. घरामध्ये कोणतीही कामं करताना पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेलाच तोंड करावं. यामुळे तुमची कामं यशस्वी होतात. घड्याळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेलाच असायला हवं. बाहेरून आल्या गेलेल्यांना लगेचच चप्पल घरामध्ये घेऊन प्रवेश देऊ नका. त्यासाठी बाहेरच चप्पल स्टँड असायला हवं. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून मगच घरामधील व्यक्तींनी बाकीच्या कामांना सुरुवात करा. घरामध्ये जुन्या वस्तूंचा साठा असेल तर तो ठेवू नका आणि जुने कपडे, पायपुसणी, इलेक्ट्रॉनिक अशा बंद वस्तू, बंद घड्याळं, काचेच्या फुटलेल्या वस्तू अशा कोणत्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये अजिबातही साठवून ठेवू नका. सकाळ संध्याकाळ आपल्या घरांमध्ये श्लोकांचं पठण करा. घरामध्ये सतत मंत्रोच्चार करणारी मशीन असेल तरी देखील चालेल. थोरांचा आदर करा, कुणालाही दुखवू नका आणि आईवडिलांचा नेहमीच आदर करून त्यांची सेवा करा. छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करा आणि जमेल तशी बचत करा. घरामधील कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे पाठ करून बसा. मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरामध्ये लावून ठेवू नका. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करा आणि जर त्यांचे फोटो लावायचे असेलच तर उत्तर दिशेच्या भिंतीवरती दक्षिणेकडे तोंड करून लावा, जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतील. वर्षामधून एकदा कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनास न चुकता जाऊन या. हे करताना नातेवाईकांना भेट देऊन येऊ नये. जेव्हा तुम्ही देवदर्शन कराल अशा वेळी तुम्ही तुमच्या घरी तिथून दर्शन घेऊन लगेचच यायचे आहे आणि कोणत्याही ठिकाणी थांबायचे नाही, जेणेकरून तिथून आलेली सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे तुमच्यासोबत तुमच्या घरामध्ये येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला घरामधील सुखसमृद्धीसाठी दिलेले उपाय आवडले का ते मला कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर ते देखील तुम्ही मला मेसेजमध्ये विचारू शकता.